हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील पेसामध्ये जे जिल्हे येतात त्या पेसामधील जिल्हे पेसाचे आहेत, पण त्या पेसा जिल्ह्यातील नॉन पेसाच्या ज्या परीक्षा होणार आहेत, जसं आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, तर त्यांच्या परीक्षांचे हॉल तिकीट आलेले आहेत. ते कुठून डाउनलोड करायचे, त्याची लिंक कुठे आहे, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवकच्या तांत्रिक प्रश्नाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. फक्त 149 रुपये किंमत आहे, पण ते 153 रुपयाला मिळेल. वरचे 4 रुपये टॅक्सेसमध्ये जातात. जूनमध्ये जी परीक्षा झाली नॉन पेसा जिल्ह्यामधील, त्या परीक्षेमध्ये या ई बुकमधून जशास तसे प्रश्न विचारले होते. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या वेबसाईटवरून हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. मग ही जी लिंक आहे आता इथं लक्षात ठेवा, 18 जुलैला जी परीक्षा होणार आहे ना, त्याच परीक्षेचं हॉल तिकीट सध्या आलेलं आहे. तर 18 जुलैला कोणती परीक्षा होणार आहे, तर या ठिकाणी पहा, मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदाची परीक्षा ही 18 जुलै 2024 या तारखेला होणार आहे. तर याच पदाचं हॉल तिकीट सध्या आलेलं आहे. आणि मग बाकी 19 आरोग्य सेविकेचं जे हॉल तिकीट आहे 19, 23 तारखेला होणाऱ्या, ते 19 तारखेच्या 7 दिवस अगोदर म्हणजे उद्या किंवा परवा हे 19 तारखेचं येऊन जाईल. 23 तारखेचं कधी येणार आहे, तर 23 तारखेच्या 7 दिवस अगोदर. तसंच 20 तारखेचं हॉल तिकीट 13 तारखेला येईल. 22 तारखेचं हॉल तिकीट 15 तारखेला येईल. 23 तारखेचं हॉल तिकीट 16 जुलैला येईल. त्याच्यानंतर आरोग्य सेवक पुरुष जे आहेत 50% हंगामी, त्यांचं 19 तारखेचं हॉल तिकीट मे बी उद्या येतील. 24 तारखेचं हॉल तिकीट 17 किंवा 18 जुलैला येईल. आणि हे जे 25, 29, 30 आहेत यांचंसुद्धा सेम या परीक्षेच्या तारखेच्या 7 दिवस अगोदर हॉल तिकीट मिळून जातील. आता हे जे 18 जुलैचं हॉल तिकीट आलेलं आहे ते कसं पाहायचं ते आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा, ही जी मी लिंक दिलेली आहे तुम्हाला, 18 जुलैच्या परीक्षेचे हॉल तिकीट आले आहेत. याच्यावर तुम्ही टच केलं की एक नवीन विंडो ओपन होते. ती नवीन विंडो ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं इथं दिलेलं आहे पहा, फ्रॉड लेटर फॉर ऑनलाईन एक्झाम. मग इथं लॉग इन क्रीडेन्शियल जर तुमचं मराठीमध्ये असतील तर इथं टच करा, जर इंग्लिशमध्ये असतील तर इथं टच करा. त्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी पासवर्ड टाका किंवा डेट ऑफ बर्थ तुमची टाकायची आहे. पण डेट ऑफ बर्थ टाकताना आधी दिवस, नंतर महिना आणि वर्षे. पण तुमचं तारीख जर समजा 1 ते 9 तारखेच्या दरम्यान असेल तर 01, 02, 09 अशा पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे. महिनासुद्धा 1 ते 9 म्हणजे जानेवारीपासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत असेल तर 01, 02, 09 असं लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा इथे द्यायचा आहे. आणि मग इथे लॉग इनवर टच केलं की तुम्ही लॉग इन व्हाल आणि मग पुढे तुम्हाला हॉल तिकीट म्हणजे तो पोस्ट सिलेक्ट करावा लागेल आणि मग हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येईल. आणि इथं पण त्यांनी दिलेलं आहे पहा, हाऊ डू आय डाउनलोड माय फ्रॉड लेटर. तिथे आपण टच केलं तर माहिती दिलेली आहे त्यांनी की फॉलो द लिंक फ्रॉम ऑर्गनायझेशन वेबसाईट टू डाउनलोड फ्रॉड लेटर. जी लिंक मी तुम्हाला विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. ॲट लॉग इन पेज एंटर द रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ आणि रिक्वायर्ड प्लेसेस टू डाउनलोड द फ्रॉड लेटर. तुम्हाला फ्रॉड लेटर डाउनलोड करता येईल. जर तुम्हाला ग्रामसेवकसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि ग्रामसेवक टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 10 टेस्ट दिलेले आहेत आणि IBPS पॅटर्ननुसार, नवीन पॅटर्ननुसार ह्या टेस्ट दिलेल्या आहेत. तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.